Hello student, good noon. Yesterday we have studied the quadratic equation as well as finance and shares. How many shares are there? What is mean by FV, face value? What is my mean by market value, MV? Shares, how many shares are there? And total amount you have to calculate as far as finance is considered. सोपं आहे. 8 मार्क तुम्हाला त्या फायनान्सवर मिळणार म्हणजे मिळणार. खूप सोपं आहे. आता तुम्हाला सेकंड मॅथमॅटिक्स सेकंडचा सर्कलमधला भाग घ्यायचा आहे. म्हणजे अँगल ऑफ प्रिस्क्राईब्ड अँगल, प्रिस्क्राईब्ड सेंट्रल अँगल अँड मेजरमेंट ऑफ अन आर्क. आता प्रिस्क्राईब्ड अँगल आणि मेजरमेंट ऑफ आर्कचं याचं समीकरण आहे. मग सपोज प्रिस्क्राईब्ड अँगल ABC, मेजरमेंट ऑफ अँगल इज 65 degree. What is the measurement of an arc AXB? So we find formula first. Prescribed angle ABC is equal to 1/2 measurement of arc XB आणि मग 65 डाव्या बाजूला आहे का नाही 65 आणि 1/2 राईट बाजूला आहे 2, म्हणजे 2 multiplied by 65 इक्वल टू मेजरमेंट ऑफ एन आर्क. म्हणजेच किती आलं? 2 5 are 10 and 2 6 are 12 and 1 13. 130 डिग्री. बरोबर की नाही? अशा प्रकारे आता या ठिकाणी मॅथ सेकंड अँगल ABC हा 60 अँगल आहे. मग हा कोणता अँगल आहे? वर्तुळावर आहे ना. हा जो कोण आहे हा वर्तुळावर, म्हणून याला काय म्हणायचं? अंतर्लिखित कोण. मग जो अंतर्लिखित कोण आहे, अंतर्लिखित कोणाने केलेला अंतरखंडित कंस AXC. मग कसं आहे? अंतर्लिखित कोणाचं माप हे त्याने केलेल्या अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्मे असते. बरोबर की नाही? प्रिस्क्राईब्ड अँगल ABC इज इक्वल टू प्रिस्क्राईब्ड अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AXC. मग मेजरमेंट ऑफ AXC इज इक्वल टू काय होईल? मेजरमेंट ऑफ आर्क AXC इज इक्वल टू 2 multiplied by अँगल ABC. मग ABC किती दिला आहे? 60, म्हणजे 2 multiplied by 60 इज इक्वल टू 120. Therefore measurement of arc is equal to AXC is equal to 120. आणि मग सेंट्रल अँगल AOC इज इक्वल टू 120 का? तर AXC आणि AOC समान मापाचे असतात, म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल AOC इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क AXC. आर्क किती AXC? 120. Therefore मेजरमेंट ऑफ अँगल AOC इज इक्वल टू 120 डिग्री. आता चक्रीय चौकोन दिलाय, वर्तुळात असतो तो. मग क्वेश्चन आहे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D. अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C प्लस अँगल D इज इक्वल टू डॅश डॅश. हे पूर्ण कोणांच्या मापांची बेरीज किती होणार आहे? जशी त्रिकोणाच्या मापाची बेरीज किती होते? 180 ना. तशी चौकोनांच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज किती होणार आहे? 360. इथं 360 येणार आहे.
हे जर 90 असेल 90 9 चौक 36 360, बरोबर की नाही. आता या ठिकाणी तिसरा क्वेश्चन दिलाय. मेजरमेंट ऑफ अँगल एस टी पी इज इक्वल टू 55 आहे. मेजरमेंट ऑफ अँगल एस टी पी इज इक्वल टू 55. व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल एस एम पी. मेजरमेंट ऑफ अँगल एस एम पी. हा एस टी पी 55 आहे, म्हणून एस एम पी सुद्धा किती होणार आहे? 55 होणार आहे. काय होणार आहे? 50. कारण काय याचं, हा जो कंस आहे एस टी पी, तोच कंस एस एम पी ने केलेला एस टी पी. म्हणजेच काय, एकाच कंसातून, हा कंस एस पी, एकाच कंसातून गेलेले दोन कोण समान मापाचे असतात, बरोबर नाही. समान मापाचे असतात. एम कोण एस टी पी 55, तर एम कोण एस एम पी सुद्धा किती होणार आहे? 55 डिग्री. हे तुम्हाला एच डब्ल्यू आहे, पण मी सांगितलं तुम्हाला. तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. क्वेश्चन पेपरमधलं बऱ्याच वेळा आलेलं आहे आणि लिहून ठेवा. ओके.